तर एकंदरीत पायऱ्या चढून चढून आम्ही पण आता लय थकलोय, मी पण लय थकलोय बरं. एवढं आम्हाला माहीत नव्हतं की एवढं वर चढावं लागेल, पण पहिल्यांदाच आल्यामुळं एवढा त्रास होतोय. सो हे हाय गायज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि मित्रांनो पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या इंटरेस्टिंग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही फलटणकर 007. आणि मित्रांनो गेल्या वेळेस आपण पाहिले की फलटणच्या नजदीक असणाऱ्या आपण बुधबंगल्यापाशी एक कॉमेडी व्हिडिओ काढायला गेलो होतो आणि तिथं पण खूप मजा घेतली, आपण खूप मजा केली. तर मित्रांनो आता आपण चाललोय जेजुरीला. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता बॅक साईडचा सीन, हा जेजुरीचा मेन हायवे आणि आपण फलटणपासून 4 किलोमीटर लांब आलोय. तर आपण जास्त वेळ न घालवता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. जायचं का? चला. एकंदरीत आता आपण आलोय काळजमध्ये आणि तुम्ही पाहू शकताय फलटण पासून आता कमीत कमी किती किलोमीटर असेल अंदाज तुझा? 25 किलोमीटर अंतरावरती आलोय आपण. तर मित्रांनो तुम्ही या साईडला पाहू शकताय पेट्रोल पंपावरती आलोय आणि गाडीतलं पेट्रोल संपलंय. पुढे गेल्यानंतर अशी अपघात होईल म्हणून अगोदरच भरायचा टार्गेट केलं होतं. आणि या साईडला तुम्ही पाहू शकताय डोंगर बिंगर. तर चला मग आता आपण पेट्रोल भरून घेऊया. एकंदरीत आता आपण टाकले 200-250 रुपयाचं पेट्रोल, वरनं एक ॲडॉनची पुडी टाकली स्पीड पेट्रोलसाठी. आणि आता आपण जास्त वेळ न लावता आता जाणार आहे जेजुरीला. तर मित्रांनो मग अशा आपण लोणंदमध्ये होतो आणि लोणंदमधून पुढं आल्यानंतर ना आपण आता सध्या जस्ट नाव नीरा नदीच्या पात्रावरती तुम्ही पाहू शकता या साईडला. तिथं मोठं एक देवस्थान आहे, मला माहीत नाही आय थिंक कोणतं देवस्थान आहे, परंतु कोणतं का असे ना आपण पाया पडलोय. तर मित्रांनो या साईडला तुम्ही पाहू शकताय खूप मोठी अशी नीरा नदी आहे. आणि या साईडला बघितलं तर मेन हायवे जो आपण जेजुरीला चाललोय तो रोड. तर मित्रांनो चला आपण आता पुढं जाऊया. तर मित्रांनो फायनली आता दुपारच्या वाजले 3 आणि आता आपण पोहोचलोय जेजुरी. तुम्ही पाहू शकता बॅक साईड. तर आता आपण गडाच्या खालच्या साईडला आहे बरं का, आणि थोड्याच्या वेळात आपण गडावरती जाणार आहे. तोपर्यंत वरती गेल्यानंतर आपल्याला काही खायला म्हणजे कशाची गरज लागू नाही खायची, त्यासाठी आपण मग कुठेतरी वडापाव बिडापाव भजी बिजी काहीतरी बघणार आहे आणि खाऊन डायरेक्ट गडावरती जाणार आहे. तर मित्रांनो गडावरती प्रवेश करायच्या अगोदर आपण एकंदरीत पोटाचं काहीतरी बघणार होतो, काहीतरी वडापाव बिडापाव काहीतरी खाणार होतो. आभी गेलाय वडापाव आणायला. तर आपण 5-10 मिनटं जरा थांबू, तोपर्यंत आभी येतोय वडापाव. कितीला वडापाव दादा? वडापाव कितीला द्या बरं एक. तर मग अशी वडापाव खाऊन झाल्यानंतर आणि एकंदरीत आपण तिथलं पेमेंट भागवल्यानंतर आता सध्या पाहू शकतो की गडाच्या बॅक साईडला आलो आहे आणि आता फक्त गड चढायचा राहिला आहे. तर मग अशी आभी सांगत होता की वडापावमध्ये जरा मीठ कमी लागते. मी म्हटलं असं दे, जरा कुठेतरी बाहेर थोडंसं ॲडजस्टमेंट करावं लागतं. तर चला आपण आता जास्त वेळ घालवायला नको. तर फायनली आपण आता गडाच्या पायथ्याशी आलो आहे आणि तुम्ही पाहू शकता या साईडला आभी भंडारा घेतोय. भंडाऱ्याच्या 2 बॅगा घेतल्यात, आता वरती जायचं फक्त बाकी राहिले. भंडारा हे झालं का? पैसे दिले का? चला. तर एकंदरीत पायऱ्या चढून चढून आम्ही पण आता लय थकलोय, मी पण लय थकलोय बरं. एवढं आम्हाला माहीत नव्हतं की एवढं वर चढावं लागेल, पण पहिल्यांदाच आल्यामुळं एवढा त्रास होतोय. मी आहे पाण्याची बॉटल घेतली नव्हती तू सांग. ते पाण्याची पाईप कोण आम्ही प्यायचो का तो प्यायचा? त्या साईडला बघू शकता मित्रांनो तिथे सुंदर डोंगर आहे. पायऱ्या चढून चढून पण जरा आबीला थकवा आल्यासारखं झालं म्हणून थांबलो. एक 10 मिनिटं थांबणार आहे इथं आणि मग वरती जायचा निर्णय घेणार आहे, कारण आबीला जरा गांभीर फुटलाय. कोण आले?
हे झाले का तुझं? हे बरं झाले का?